दादा ए बाप्पा वहिनी अरे घरामध्ये कोणीही नाही आहे का वहिनी बापूजीचा आवाज वाटतो बापूजी ओ बापूजी बापूजी तुम्ही कोणाकडून आल्या किचन रूम मध्ये होती तुम्ही किचन रूम मध्ये होत्या का होय बापूजी मी बेडरूम मध्ये शिरलो जाऊ आले कधी तुम्ही मी आताच आलो पेरणी झाली का बापूजी आपली पेरणी कुठची पेरणी नाही काजी पेरणी तर सोडून द्या नागरणी नाही झाली काहून म्हणून म्हणता ते तसूनच्या पहिलं कमी हराम होते का बापाले म्हणलं पर्व पटाल नाही खेदून का म्हणलं आमचा बापा का ऐकला नाही रे गावचा पोटो खेदून असं म्हणे खेदून असं म्हणे पहिलं गेले बुजाले नेऊन पायाला नेऊन हिलकावून दिले परत नेले तर नेले नागराचा नाही का बरोबर शेंड्यावर नागर मोडून ठेवून दिले काय बापूजी तुम्हाला लागलं तर नाही ना कुठे मला नाही लागला जी बरं ऐन हगा माझ्या टायमावर शेंडा मोडून गेला कसं करायचं आता आता का करायचा जी पेरणी आपली राहून जाईल ना बापूजी पेरणी तर राहिलं असं आणि मी तर बाया सांगितल्या भया सांगल्या का आपत झाली मी तर नेलो तू मोडून गेला तर तेथून उचललो खात्याकडे नेलो खात्याला म्हणलो सुयाट करून पाच बसवून दे का म्हणलो तो काम म्हणे बांधा पडते म्हणे पाच बसवून दे म्हणलो तो बांधा पडते म्हणे त्याला होती गडबड मस्त शेकड्याची चाका बनवायची तो नाही बनवते म्हणे नवीन चौधरी करायचं तरी काय बापूजी मग आता का करते जी एकदा वस्तू मोडली तर हगाम होते का पण दादा आले का तुमच्याकडे कुठचा दादा ना माझा लादा येते दादा कण आला काही का तुमच्यासाठी डबा घेऊन पाठवला मी डबा घेऊन पाठवल्या तो डबा कुठचा मला डबा नाही ना काही नाही मस्त भुके घेऊन गेलो पोट पाटीले जाऊन टिकला मला भात नाही काही नाही कादावर नागर मांडलो कात्याकडे नेलो तो घरा बाणा पडते म्हणे मी तेथे ठेवून दिलो घराकडे आलो तुम्ही कोणाकडून आल्या मी आलो बरोबर माझ्या रस्त्याने दादा कसा आला नाही कुठं गेला असेल तो माणूस अरे मला का माहित दादा कुठे गेला का दादाला समजायला नाही पाहिजे का एवढा भुके जुना माझा भाऊ हे आला नारायण अरे तू कुठं गेला होतास रे मी कुठे दंडाकर अरे दंडाकर तर मीच आलो होतो काही अरे तुझ्यासाठी डब्बा घेऊन आलो होतो तू दंडाकर आला अरे होय बाळा ना मी कुठे हरभऱ्यामध्ये डोसका घालून होतो का अरे मी नाल्यानं तिथपर्यंत पोहोचलो तेव्हा तू होतास का तिथं तू नाल्याला म्हणते नदीच्या पारीला होता तू हो का अरे मग नदीनं आला हो नदीनं आलो होतो की नाल्यानं आला अरे नाल्यानं आलो नाल्यानं आला बरोबर आहे ते ती फरक पडला तू नाल्यानं गेला ना आता मी नदीनं आलो अरे वाईनं आला आजची नाही का मी नदीनं आलो वाईकडे सुद्धा दिशेने तुझी माझ्यासारखा नव्हतो दुसरा मी नदीनं आलो पण झालं काय काय झालं का झाला का सांगते का तर तू नाल्यामधून कसा आला का तेवढ्या मोठ्या पाण्यातून अरे मला पोहून येत होती ना कोण खेळा गेला डोंगा होता ना तिथे मला पोहून येत होती पण तो भेटला नाही ना डोंगेवाला त्याच्यामुळे मी पोहून खेळत निघून आलो मला नाही मला डोंगा नाही भेटला इकडच्या धर्तीने येऊन होता मस्त आवाज मारायचा कोणीच नाही बिचाऱ्याच्या झिंग्याला माझी आठवण आली तो झिंगा तिकडच्या धर्तीला आला त्याच्यावर बसलो ना इकडच्या धर्तीला आला झिंग्याने आला म्हणूनच आपली दोघांची तिथं भेट झाली बरं तुला सांगायचं म्हणलं तर हगा माझ्या टायमावर नाव बिघडून गेला का झाला का नागराचा पनीर मोडून शेंडा मोडून गेला ऐन हंगामाच्या
सिजनीमध्ये आपला शेंडा मोडून गेला. म्हणून गेला. आता हो का माझी सीजन आहे. हो तर आपण खात्याकडे यायचं ना. आगा खात्याकडे नेलो त्याला म्हणलं सुयाट करून पाच बसवणे मग तो पांडा पडते म्हणे. अरे तर आपण हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन फास आणायचे ना. त्या पाचाने काय करते का पाच बराबर असा नागर मोडून गेला. या किती म्हणला तरी पांडा झाल्यावर किती दाबला बुडातून जाते का. बरोबर. मग बरोबर असं मग आपल्या वशीवर चव आहे ना, हा. जुनी चव, ह्या चवला फार लावायची, आपला नागर तयार. खरंच आज मला एवढं समाधान झालं म्हणून सांग. खरंच एकदम खुश आहे ग मी आज. खुश खरंच. अरे आता मी तुझ्या सोबत आहे ना, अजिबात नाराज राहायचं नाही आणि कोणत्या गोष्टीची टेन्शन घ्यायची नाही हा. अगं तू जर माझ्या सोबतीला असशील ना तर दुःखाचे डोंगर सुद्धा पेलायला मी तयार आहे ग. अगं दुःखाचे डोंगर सुद्धा पेलायला मी तयार आहे. पण एक मात्र तुला सांगून ठेवते की नाही, अगं कितीही संकट आले, कितीही वादळे आले तरी पण आपला हा हात जो आहे ना तो सुटणार नाही याची मात्र तू दक्षता घ्यायची. काय अगं तसं मला वचन दे, कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. अगं नाही जगू शकत. जसा पाण्याविना मासा जसा तळपतोय ना तसंच मी तुझ्याविना तळपतो. खरं मला वचन दे, तू मला सोडून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, मी तुला वचन देते, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण वेळी आपण इथंच बोलत बसलो. हे बघ वेळ झाली, कॉलेजला जायला हवं, नाहीतर तो प्रिन्सिपल आहे ना उगाच आपल्या मागे बोंबा मारायचा, ओरडायचा. ठीक आहे, ठीक आहे, पण हे बघ तुला आणखी काय आपण पुन्हा भेटायचं कधी सांगते मी तुला. अगं सांगते नको. हे बघ हा समोरच्या रविवारी इथंच याच वेळी याच जागेवर इथंच भेटायचं. झालं ठीक आहे. ठीक आहे, येऊ मी. बाय.